केजरीवाल यांना सीबीआयनं आता अटक केलेली आहे। तिहार जेलमधून सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलंय। सर्वोच्च न्यायालयामधल्या सुनावणीच्या पूर्वी सीबीआयनं ही मोठी कारवाई केलेली आहे। त्याची ही मोठी बातमी आपण बघतोय। उद्या पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीमधल्या कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणी हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला होता, त्याला स्टे देण्यात आलेला होता। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची सध्या तरी तिहार जेलमधून सुटका झालेली नव्हती आणि आताची ही मोठी बातमी, सीबीआयनं आधीच अटक केलेली आहे। तिहार जेलमधून सीबीआयनं आता अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलंय आणि याविषयी बोलूयात। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवाजी, केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत होते, त्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना आता सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन कोठडीत असताना सीबीआयने पुन्हा का ताब्यात घेण्यात आले हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सुरुवातीला जेव्हा अटक केली जाते तेव्हा त्यांना ईडीने अटक केली होती। ईडी नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती। ईडी कोठडी संपल्यानंतर सीबीआय कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत सध्या होते आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात राऊत रेव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 20 जूनला त्यांचा जामीन देखील मंजूर केला होता। मात्र दिल्लीच्या उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज जोपर्यंत त्यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणावरती सध्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या सगळ्या प्रकरण सुरू असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये केजरीवाल यांनी धाव घेतली होती। मात्र केजरीवाल यांच्या युक्तिवादासमोर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय घेऊ द्या, नंतर तुम्ही आमच्याकडे या। त्यामुळे खालच्या कोर्टाचा जोपर्यंत निर्णय होते तोपर्यंत केजरीवाल यांचा मुक्काम कारागृहात असेल असं सांगण्यात येत होतं। त्यानंतर स्वतः सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी निश्चितपणे वाढणार आहे। मात्र सीबीआय अगदी शिवाजी, केजरीवालांच्या अडचणींमध्ये तर वाढ होते आहे आणि आप या सगळ्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद या माहितीसाठी।